गोष्टींचा कट्टा मध्ये आज आपण ऐकणार आहोत माकड आणि मगर ही गोष्ट। एक घनदाट जंगल असतं। त्या जंगलात एक जांभळाचं झाड असतं। त्या झाडावर एक माकड राहत असतं। ते माकड त्या झाडावरची गोड गोड जांभळं रोज खात असतं आणि त्या झाडाच्या शेजारी एक पाण्याचा तलाव असतो। त्या तलावात एक मगर असतो। तो मगर एक दिवस माकडाजवळ येतो आणि त्याला विचारतो की तू काय खातोयस? माकड म्हणतो मी या झाडावरची गोड गोड जांभळं खातोय। मगर म्हणतो मला देशील का? मग माकड म्हणतो हो। मग त्याला ती जांभळं देतो। मग त्या मगरीला खूप आवडतात। मग तो मगर रोज त्या झाडाजवळ येत असतो आणि माकड त्याला रोज त्या झाडावरची गोड गोड जांभळं देत असतो। त्या दोघांची छान मैत्री होते। एक दिवस माकड म्हणतं की ही घे जांभळं, तू घरी घेऊन जा। तुझ्या घरी कोण कोण आहे? तो म्हणतो मी आणि माझी बायको। मग तो मगर ती जांभळं घेऊन घरी येतो आणि आपल्या बायकोला देतो। बायको ती जांभळं खाते। तिला ती खूप आवडतात। ती म्हणते कोणी दिली? तो म्हणतो त्या झाडावर एक माझा मित्र आहे माकड, तो मला ही जांभळं रोज देतो। मग ती म्हणते की तो जर ही जांभळं रोज खात असेल तर त्याचं काळीज किती गोड असेल। जावा तुम्ही त्याचं काळीज घेऊन या। मगर म्हणतो पण तो माझा मित्र आहे, मी त्याचं काळीज कसं आणणार? ती म्हणते मला काही माहीत नाही, तुम्ही जावा आणि घेऊन या। मग मगर कसा तरी त्या झाडाजवळ येतो आणि त्याला विचारतो की अरे माझ्या बायकोने ना तुझ्यासाठी छान मेजवानी केली आहे, तर तू माझ्या घरी येशील का? माकड म्हणतं पण मला पाण्यात पोहता नाही येत। तो म्हणतो बस माझ्या पाठीवर, मी तुला घेऊन जातो। माकड त्याच्या पाठीवर बसतं आणि ते दोघे चाललेले असतात। त्या मगरीला काही राहवत नाही। तो त्याला सांगतो की माझ्या बायकोने तुझ्यासाठी मेजवानी केलेली नाहीये, तिला तुझं काळीज हवंय म्हणून मी तुला इथून घेऊन चाललोय। मग त्या माकडाला खूप वाईट वाटतं पण तो घाबरून नाही जात। तो म्हणतो अरे च्या, पण माझं काळीज तर मी झाडावर विसरलो, मग आता काय करायचं? मग माकड म्हणतो चल आपण परत जाऊयात। मगर म्हणतो ठीक आहे चल। मग मगर त्याला परत त्या झाडाजवळ घेऊन येतो। मग माकड पटकन झाडावर उडी मारतो आणि त्याला म्हणतो अरे आपलं काळीज कोण काढून ठेवू शकतं का? आणि मी तुला रोज गोड गोड जांभळं दिली आणि तू मला खायला निघाला, माझं काळीज खायला निघाला, आजपासून आपली मैत्री तुटली। मग मगर नाराज होतं आणि तेथून निघून जातं। गोष्टीचं तात्पर्य आहे कोणाचाही विश्वासघात करू नये। गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।